नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेल्या महाराष्ट्राच्या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीजमधलं हे रिझनिंगचं आपलं एक वेगळं लेक्चर असणार आहे. कारण आज आपण रिझनिंगमधला अत्यंत सोपा टॉपिक्स आहे, पण भरपूर विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युजन असते असा आपला एक टॉपिक आहे दिनदर्शिका कॅलेंडर. त्याचा आपण बेसिक्स आणि काही प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हे पहिलं लेक्चर कोणी मिस करू नका. पहिल्या लेक्चरमध्ये सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. कारण दिनदर्शिका हा चॅप्टर आपण लहानपणापासून बघत आलो, अत्यंत सोपा चॅप्टर असतो. पण यामध्ये काही गोष्टी आपल्याला जे आपण लहानपणापासून पाहतो की कॅलेंडर आपल्या घरामध्ये नेहमी आहे, आपण दररोज वार बघतो, वार नाही तर ते तारीख बघतो, कुठल्या दिवशी कोणता सण आहे, ह्या सर्व गोष्टी बघतो. पण यामध्ये आपण काही गोष्टीकडे साध्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात, फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात, एका महिन्यामध्ये जनरली किती आठवडे येतात, एका वर्षामध्ये किती आठवडे येतात, ठीक आहे, अशा तऱ्हेने. तर किंवा समजा 1 जानेवारी 2001ला आज सोमवार होता, तर 1 जानेवारी 2002ला कोणता वार असेल, हे साध्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठी आज आपण हा अत्यंत सोपा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा चॅप्टर आपला दिनदर्शिका आपण घेणार आहोत, कॅलेंडर आपण घेणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहीत आहे की कोणतंही वर्ष हे एक साधं वर्ष असते आणि दुसरं लीप वर्ष असते. म्हणजे वर्ष दोन प्रकारचे असतात, एक असते साधे वर्ष आणि दुसरं असते लीप वर्ष. आता साधे वर्ष म्हणजे काय की ज्या वर्षाला 4ने भाग जात नाही, ज्या वर्षाला 4ने भाग जात नाही, त्या वर्षाला साधे वर्ष असं म्हणतात. साधे वर्ष असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे कसं काय, तर बघा समजा आपण 2003 घेतले आहे ना, 2003 घेतले. आता 4ने भाग जात नाही, मग 4ने भाग जाण्यासाठी काय 4ची कसोटी की ज्या संख्येतील शेवटचे दोन अंक एकतर 0 असतील किंवा 4ने भाग जाणारे असतील तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. जी पण संख्या आहे त्यामधले शेवटचे दोन अंक जर 2 शून्य असतील, म्हणजे शेवटी 2 शून्य असतील आणि शेवटचे दोन अंकाला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आणि जर नसेल तर 4ने भाग जात नाही. मग इथं शेवटचे दोन अंक काय, 03. 03 म्हणजेच काय, 3. 3ला 4ने भाग जातो का रे, नाही जात. म्हणून हे काय, साधं वर्ष आहे. ठीक आहे. म्हणजेच आता साध्या वर्षामध्ये दिवस किती असतात, तर साध्या वर्षामध्ये आपल्याला माहीत आहे की जनरली जे रेग्युलर वर्ष आपलं असते ते किती दिवसात असते, 365 दिवसात असते. म्हणजेच साध्या वर्षामध्ये आपण लिहू शकतो साधे वर्ष किती दिवस असतात, 365 दिवस. किती असतात, 365 दिवस असतात. म्हणजेच या 365 दिवसाला जर आपण 7ने भागलं, 7ने का बरं भागलो, कारण त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की एक आठवडा किती दिवसाचा असतो, 7 दिवसांचा असतो. म्हणून 365 दिवसाला जर मी 7ने भागलं तर आपल्याला काय भेटतात, 52 आठवडे आणि 1 दिवस भेटतो. 52 आठवडे प्लस 1 दिवस, 52 आठवडे प्लस 1 दिवस भेटतो. ठीक आहे. म्हणजेच 365 दिवसांमध्ये किती आठवडे असतात, तर 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. 365 भागेला जर आपण 7 केलं, कारण आठवडा हा 7 दिवसाचा असतो, म्हणून 7ने जर 36ला भागलं तर 7 5 35. 36मधून 35 गेले, 1 बाकी राहिला, हा 5 खाली आला, 7 दुनी 14, 1 बाकी राहिला. म्हणजेच 52 आठवडे पूर्ण भेटले, 1 बाकी राहिला म्हणजे 1 दिवस शिल्लक राहिला. म्हणजेच 365 दिवसांमध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस असतो, आहे ना. जर आपण पुढे पाहिलं तर पुढे आपल्याला लक्षात येईल की बघा आता साधे वर्ष आहे, तर साधे वर्षामध्ये आपल्याला लक्षात येते साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना, जो आपला फेब्रुवारी महिना आहे, ठीक आहे, फेब्रुवारी महिना हा किती दिवसाचा असतो, 28 दिवसांचा असतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात, 28 दिवस असतात.
ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात? 28 दिवस असतात. ठीक आहे. आता हे लक्षात आलं. आता पुढे लक्षात ठेवा की साधं वर्ष जर असेल, साधं वर्ष असेल, हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. साधं वर्ष असेल तर 1 जानेवारी व 31 डिसेंबरचा वार सारखाच असतो. वार सारखाच असतो. साधे वर्ष असेल तर 1 जानेवारी व 31 डिसेंबरचा वार सारखाच असतो. उदाहरणार्थ म्हणजे काय की समजा 1 जानेवारी 2001ला मंगळवार होता, तर त्याच वर्षी म्हणजेच 2001ला 31 डिसेंबरला सुद्धा तोच वार राहील. म्हणजेच कोणता वार राहील? मंगळवार. हे मला सांगायचं आहे. ठीक आहे. म्हणजे साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार असेल तोच वार काय असतो? 31 डिसेंबरचा असतो. कारण 52 आठवडे असतात आणि 1 दिवस शिल्लक आहे. म्हणजेच 31 डिसेंबरचा वार काय येतो? सारखाच येतो. पुढे जर पाहायला गेलं तर हा सुद्धा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. साधे वर्ष असेल तर समोरील वर्षासाठी वार एका दिवसांसमोर जातो. एका दिवसाने समोर जातो. ठीक आहे. म्हणजे साधं वर्ष असेल तर समोरच्या वर्षासाठी वार जो आहे 1 दिवस पुढे जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी म्हटलं की 1 जानेवारी 2005ला बुधवार होता, तर मला कळायचं आहे 1 जानेवारी 2006ला कोणता वार येईल. आता मला पाहावं लागेल 2005 म्हणजे शेवटचे 2 अंक काय येतात? 05. म्हणजेच हे काय साधं वर्ष आहे, कारण 5ला 4ने भाग जात नाही. मग आता हे साधं वर्ष आहे म्हणून पुढील वर्षासाठी वार 1ने पुढे जाणार. कारण जानेवारी महिना आहे, इथं पण जानेवारी महिना आहे. तारीख 1 तारीख आहे, इथं पण तारीख आहे. म्हणजेच महिना सारखा आहे, डेट सारखी आहे, फक्त वर्ष पुढे गेलं तर 1 वर्ष पुढे गेलो आपण. म्हणजेच या इथं वार जो आहे तो एका दिवसाने पुढे जाणार. म्हणजे बुधवारच्या ठिकाणी इथं काय येईल रे? गुरुवार येईल. ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपल्याला आता याच्यावरतीच या 2-3 पॉईंट्सवरतीच पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. आणि काही कन्सेप्ट आहेत साधा जे आपण लहानपणापासून पाहत आलेलं आहे. सेम कंडिशन समजा आपल्याला म्हटलं 2 फेब्रुवारी 2001ला सोमवार होता आणि सेम डेट दिली 2 फेब्रुवारी 2002ला कोणता वार येईल असं विचारलं तर हे साधं वर्ष आहे आणि साध्या वर्षापासून 1च वर्ष पुढे गेलो म्हणजे आपल्याला इथं भेटेल मंगळवार. तर साध्या वर्षापासून 1च वर्ष पुढे गेलो म्हणजेच 2 फेब्रुवारी 2002ला कोणता वार भेटेल? मंगळवार आपल्याला भेटेल. ठीक आहे. हे लक्षात आलं सर्वांच्या? काय अडचण आहे इथपर्यंत? लक्षात आलं का? ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की साधं वर्ष असेल 365 दिवस असतात, 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. साधं वर्ष असेल तर 1 जानेवारीचा जो वार असतो तोच 31 डिसेंबरचा वार असतो. आणि साधं वर्ष असेल तर पुढील वर्षासाठी वार एका दिवसाने पुढे जातो. हे उदाहरण आपण बघितले. साधं वर्ष कसे ओळखायचं की ज्या वर्षाला 4ने भाग जात नाही ते साधं वर्ष असते. त्याच पद्धतीनुसार असते लीप वर्ष. याच्या उलट म्हणजे काय? फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये वेगळी आहे, दुसरं काही नाही. लीप वर्ष म्हणजे काय की ज्या वर्षाला 4ने भाग जातो ते काय असेल? लीप वर्ष असेल. बरोबर ना? 4ने भाग जातो ते लीप वर्ष. तर बघूया आपण. हे कन्सेप्ट आहेत. ॲक्च्युअलमध्ये हे लहानपणापासून आपण पाहत आलो. 4थी स्कॉलरशिपला वगैरे सगळ्या गोष्टी ह्या झालेल्या आहेत. पण ह्याच गोष्टी आपण विसरतो आणि डेली लाईफमध्ये याचा यूज असूनसुद्धा आपण याकडे एवढं लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्याला या चॅप्टरमध्ये कन्फ्युजन होते, चुका होतात किंवा आपले उत्तर बरोबर येत नाही. ठीक आहे. तर बघा लीप वर्ष म्हणजे काय? तर लीप वर्ष कशाला म्हणतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला दिसायला अवघड जात आहे का? ठीक आहे. थोडंसं आपण काय करूया, याला थोडा दुसरा पेपर घेऊया. थोडं अडचण होत आहे याच्यामध्ये. मी पेपरने पुसून पाहतो.
ठीक आहे. लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे काय की ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो, ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. लीप वर्ष असे म्हणतात. दुसरं काय आहे की लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366 दिवस असतात, आहे ना. म्हणजेच यामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. 52 आठवडे आणि 2 दिवस. ठीक आहे. पुढचा पॉईंट, फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असेल रे? फेब्रुवारी महिना सरळ सरळ माहीत आहे किती दिवसाचा असतो? 29 दिवसाचा असतो. पुढचा पॉईंट, 1 फेब्रुवारी लीप वर्ष असेल तर 1 जानेवारी व 31 डिसेंबरचा वार सारखा नसतो. 31 डिसेंबरचा वार सारखा नसतो. आणि पुढे एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट की लीप वर्ष असेल तर समोरील वर्षासाठी वार एका दिवसाने पुढे जात नाही तर 2 दिवसाने पुढे जातो. 2 दिवसाने पुढे जातो. ठीक आहे. म्हणजे यामध्ये लक्षात आलं आपल्याला की साधं वर्ष होतं तिथं वार पुढील वर्षासाठी एका दिवसाने पुढे जात होता आणि लीप वर्षामध्ये काय जातो? 2 दिवसाने पुढे जातो. का बरं जातो? कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये इथं 28 दिवस नसून तर काय झाला, 1 दिवस वाढला, म्हणजे हा 1 दिवस तिथं ॲड झाला, म्हणून तिथं 2 दिवसाने पुढे जातो. फॉर एक्झाम्पल समजा असं म्हटलं की 1 जानेवारी 2004ला मंगळवार होता, तर सेम डेट आणि सेम महिना घेतला 1 जानेवारी आणि इथं फक्त वर्ष चेंज केलं 2005, तर कोणता वार येईल असं आपल्याला विचारलं तर सर्वात आधी काय चेक करायचं की हे वर्ष साधा आहे की लीप वर्ष आहे. तर लीप वर्ष ओळखण्यासाठी शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला तर ते लीप वर्ष आणि शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग नाही गेला तर ते काय असते? साधं वर्ष. मग शेवटचे 2 वर्ष आहेत 0 4 म्हणजे 4ला 4ने भाग जातो म्हणजे ते काय? लीप वर्ष आहे. म्हणून आता जे पण पुढचं वर्ष येईल तिथं आपल्याला जो वार आहे 2 दिवसाने पुढे सरकावं लागेल. म्हणजे हा मंगळवार आला, पुढचा वार काय येईल? बुधवार आणि गुरुवार, म्हणजे इथं वार काय येईल? गुरुवार. म्हणून आपल्याला उत्तर इथं संपलं, 2 दिवसाने आपण पुढे गेलो. लीप वर्ष असेल तर पुढील वर्षासाठी वार काय जाईल? 2 दिवसाने पुढे जाईल. पुढे आपण बघूया. सेम प्रश्न म्हटला की 2 फेब्रुवारी 2012ला गुरुवार होता, सेम डेट आणि सेम महिना घेतला. 2 फेब्रुवारी 2013ला कोणता वार येईल असं विचारलं तर पहिले ओळखायचं की साधं वर्ष आहे की लीप वर्ष आहे. मग इथं 2012 आहे, म्हणजेच काय? 4ने भाग जाण्याची संख्या शेवटचे 2 अंक, म्हणजेच लीप वर्ष आहे. मग पुढील वर्षासाठी वार 2 दिवसाने पुढे जाईल, म्हणजे इथं गुरुवार होता तर शुक्रवार शनिवार येईल, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? शनिवार. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. लीप वर्ष आणि साधं वर्ष. लीप वर्षामध्ये 366 दिवस, 52 आठवडे आणि 2 दिवस. लीप वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो म्हणून त्याला लीप वर्ष म्हणतात. आणि लीप वर्ष दर 4 वर्षाने येते. त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. लीप वर्ष असेल तर 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरचा वार सारखा नसतो. लीप वर्ष असेल तर पुढील वर्षासाठी वार 2 दिवसाने पुढे जातो आणि तेच जर साधं वर्ष असेल तर पुढील वर्षासाठी वार एका दिवसाने पुढे जातो. इथपर्यंत काय अडचण आहे? ठीक आहे. आता आपण बघूया की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. आता ॲक्च्युअलमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे तरीसुद्धा आपण लिहून घेऊ. ठीक आहे. बघा इथं मी लिहितो महिना,
इथे लिहितो महिन्यातील दिवस आणि इथे लिहितो मी विषम दिवस. आता हे विषम दिवस काय आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेनसुद्धा करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढे कसा फायदा होणार आहे ते पण आपल्याला उदाहरणामध्ये लक्षात येईल. ठीक आहे. असे मी 3 कॉलम तयार केलेले आहेत. एक आहे महिना, एक आहे दिवस आणि दुसरा आहे आपला विषम दिवस. ठीक आहे. महिना आपला चालू होतो जानेवारी महिन्यापासून. इंग्रजी महिन्याची मी गोष्ट करू राहिलो. तर जानेवारी महिना आपण जर पाहिला तर जानेवारी महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात रे? 31 दिवस असतात. आता विषम दिवस म्हणजे काय की 31ला जर 7ने भागलं तर किती बाकी राहतात रे? 7 चौक 28. किती बाकी राहतात? 3. म्हणजे या जानेवारी महिन्यामध्ये 4 आठवडे पूर्ण आहेत आणि 3 दिवस काय त्यामध्ये वेगळे आहेत, अपूर्ण आहेत. म्हणजेच 3 दिवसाचा एक आठवडा होतो का? नाही. म्हणजेच 3 दिवस त्यामधले काय झाले? विषम झाले. त्यानंतर फेब्रुवारी महिना. आता फेब्रुवारी महिना आपल्याला माहीत आहे की जर लीप वर्ष असेल तर 29 दिवसाचा आणि साधं वर्ष असेल तर 28. म्हणजे एकतर 28 दिवसाचा किंवा 29 दिवसाचा असतो. मग 7ने जर 28ला भागलं तर 0 बाकी राहतील म्हणजे विषम दिवस 0 येईल आणि 29ला जर 7ने भागलं तर 1 बाकी राहील म्हणजे विषम दिवस काय येईल? 1. नंतर आपण घेतला मार्च महिना. तर मार्च महिन्यामध्ये आपल्याला माहीत आहे किती दिवस असतात? 31. म्हणजे विषम दिवस किती? 3. नंतर आपण घेतला एप्रिल. तर एप्रिलमध्ये किती दिवस असतात? 30. म्हणजे विषम दिवस यामध्ये किती येतील? 2. 7 चौक 28. 30मधून 28 गेले 2 राहिले म्हणजे विषम दिवस किती झाले? 2. नंतर आहे मे. मेमध्ये किती दिवस असतात? 31. तर विषम दिवस किती झाले? 3. नंतर आहे जून. जूनमध्ये किती दिवस असतात? 30. तर विषम दिवस किती झाले? 2. नंतर काय आहे? जुलै. जुलैमध्ये किती दिवस आहेत? 31. म्हणजेच किती? 3 विषम दिवस. नंतर ऑगस्ट. आता हे एवढं लक्षात ठेवा की जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने कंटिन्युअसली असे आहेत की ज्याच्यामध्ये विषम दिवस जे आहेत 3-3 येतात. म्हणजेच हे दोन्ही महिने 31-31 दिवसाचे आहेत. इथंच आपण कन्फ्युजन होतं आणि कार्यक्रम फेल होते. जुलै आणि ऑगस्ट लगातार येणारे महिने आहेत. त्याच्यामध्ये दोन्ही महिन्याचे दिवस जे आहेत 31-31 असतात. ऑगस्ट नंतर सप्टेंबर जो आहे हा 30चा येतो म्हणजे विषम दिवस 2. नंतर ऑक्टोंबर आहे. ऑक्टोंबरमध्ये 31 असतात, विषम दिवस 3. त्यानंतर नोव्हेंबर आहे. नोव्हेंबरमध्ये 30 दिवस असतात, विषम दिवस 2. आणि डिसेंबर. डिसेंबरमध्ये आपल्याला माहीत आहे 31 दिवस असतात म्हणजेच विषम दिवस 3. दिसलं काय सर्वांना? आता हे सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. डिसेंबरमध्ये दिसत नाही आहे. डिसेंबरमध्ये 31 दिवस आहे ना आणि विषम दिवस किती? 3. आपण असं सुद्धा पाहतो लहानपणापासून आहे ना. या अंगठ्याची आपण जर आपली मूठ बांधली तर हा जो टोक आहे, हे जे टोक आहे हा जानेवारी महिना म्हणजेच मोठा आहे म्हणून 31 दिवस. नंतर फेब्रुवारी 28 किंवा 29. नंतर मार्च किती? 31. नंतर एप्रिल 30. नंतर मे 31. नंतर जून 30. त्याच्यानंतर परत जुलै 31. नंतर इकडच्या हातावर आलो. नंतर ऑगस्ट 31. म्हणजे जुलै पण 31, ऑगस्ट पण 31. ऑगस्ट नंतर सप्टेंबर खाली गेला 30. ऑक्टोबरवरती आला 31. नोव्हेंबर खाली गेला 30 आणि डिसेंबरवरती आला 31. वर खाली असं होत राहते. अशा पद्धतीनुसार सुद्धा आपल्या जेव्हा आपण लहाने होतो तेव्हा आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. एवढं काही कठीण नाही आहे, एकदम सोपं आहे. जुलै आणि ऑगस्ट असे कंटिन्युअसली महिने आहेत की त्याच्यामध्ये 31-31 दिवस आहेत. अदरवाईज एकामध्ये पहिला तर 31चा असेल तर दुसरा 30चा आहे. फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 आणि 29 दिवस असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि हे आपण लहानपणापासून काय पूर्ण आपल्या डेली लाईफमध्ये याचा वापर आहे, त्यामुळे काही इश्यूज नाही आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. विषम दिवस लक्षात आले. आता हे विषम दिवसाचा पुढे आपल्याला फायदा होणार आहे उदाहरणं सॉल्व करताना. ठीक आहे. काही साधे एक्झाम्पल आपण आता घेऊया, नंतर आपण पुढे डिफिकल्ट लेवलच्या एक्झाम्पलकडे जाऊया. ठीक आहे. बघा पहिलं एक्झाम्पल. 3 जानेवारी 2005ला बुधवार होता. तर 3 जानेवारी 2006ला कोणता वार येईल? ठीक आहे. तर काय चेक करणार? पहिले हे साधं वर्ष आहे की लीप वर्ष आहे. महिना तुमचा सारखा आहे, दिवस तुमचा सारखा आहे म्हणजे डेट सारखी आहे, फक्त वर्ष तुमचं एका वर्षानं पुढे गेलं. तर इथं शेवटचे 2 अंक 05 आहेत म्हणजेच 5 हा अंक आपल्याला भेटतो.
5ला 4ने भाग जात नाही म्हणजे साधं वर्ष आहे. जर साधं वर्ष असेल तर पुढील वर्षासाठी वार एका दिवसाने पुढे जातो. म्हणजे इथं बुधवार होता तर इथं कोणता वार आला? गुरुवार आला. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल, समजा 4 फेब्रुवारी 2009ला शनिवार होता, तर 4 फेब्रुवारी 2010ला कोणता वार येईल? सेम तेच कंडिशन, महिना तुमचा सारखा आहे, तारीख तुमची सारखी आहे, फक्त इथं 2009 वर्ष आहे तर 2010 झालं, म्हणजे 1 वर्ष तुम्ही पुढे गेले. तर इथं शेवटचे 2 अंक बघा, 09 आलं आणि इथं काय आहेत? 10 आहेत. म्हणजे हे वर्ष कोणतं आहे ते आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. तर शेवटी 09 म्हणजेच काय? 9 आला. 9ला जर 4ने भागलं तर 4 दुने 8 आणि 1 बाकी राहतो, म्हणजे पूर्ण भाग जात नाही, म्हणून हे साधं वर्ष आहे. मग साधं वर्ष आहे म्हणून पुढील वर्षासाठी वार एका दिवसाने पुढे जाईल, म्हणजे शनिवारचं इथं काय झाला? रविवार झाला. ठीक आहे, एवढंच आहे. तिसरा प्रश्न, समजा 5 जानेवारी 2008ला गुरुवार होता, तर 5 जानेवारी 2009ला कोणता वार येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिलेच बघा, जानेवारी महिना आहे, महिना सारखा आहे, 5 तारीख आहे, 5 तारीख आहे, तारीख सारखी आहे. मग आता 2008 पासून 2009पर्यंत जर जायचं म्हटलं तर 1 वर्ष पुढे जायचं आहे. मग हे वर्ष बघा साधा आहे की लीप आहे? मग शेवटचे 2 अंक काय आले? 08 आले, म्हणजे हे वर्ष काय आहे? लीप वर्ष आहे, कारण 8ला 4ने भाग जातो, म्हणजे लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष असेल तर पुढील वर्षासाठी वार काय जातो? 2 दिवसाने पुढे जातो. म्हणजे इथं गुरुवार होता तर काय येईल? शुक्रवार, शनिवार, म्हणजे इथं उत्तर काय येईल आपलं? शनिवार. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल, समजा आपण असं म्हटलं की 7 जानेवारी 2012ला शनिवार होता, तर 7 जानेवारी 2013ला कोणता वार येईल हे आपल्याला विचारायचं आहे. ठीक आहे. परत महिना सारखा आहे, डेट सारखी आहे. हा 12 आला, म्हणजे शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला, 12ला 4ने भाग जातो, म्हणजे हे जे वर्ष आहे हे लीप वर्ष आहे, म्हणून पुढील वर्षासाठी वार 2 दिवसाने पुढे जाईल. म्हणजे इथं शनिवार आला, शनिवार नंतर 2 दिवस पुढे गेलो, रविवार आणि सोमवार, म्हणजे इथं वार कोणता आला? सोमवार. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आता एकदम साधे एक्झाम्पल आले. पुढचा प्रश्न आपण बघितला, समजा असं म्हटलेलं आहे 7 जानेवारी 2005ला मंगळवार होता, तर 7 जानेवारी 2013ला कोणता वार येईल असं तुम्हाला विचारलं. ठीक आहे. बघा, महिने तुमचे सारखे आहेत आणि तारीख तुमची सारखी आहे. आता इथं 2005 वर्ष आणि इथं 2013 वर्ष, म्हणजे 5 पासून 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13पर्यंत आपल्याला यायचं आहे. म्हणजे वर्ष आता भरपूर पुढे गेलो आपण. मग याच्यामध्ये काय करणार? पहिले चेक करायचं साधं वर्ष आहे की लीप वर्ष आहे. तर 2005 काय आहे? साधं वर्ष आहे, बरोबर आहे. मग तसं न करता आता इथं वजाबाकी करा. 13मधून 5 गेले किती राहिले रे? 13मधून 5 गेले किती राहिले? 8. म्हणजे किती दिवस पुढे जायचा आहे? 8 दिवस, बरोबर आहे. पण 2005 पासून 2013पर्यंत लीप वर्ष येईल. मग लीप वर्षामध्ये तुमचे 2 दिवसाने पुढे जातात, बरोबर आहे. आता आपण काय केलं? 2013मधून 2005 वजा केले, म्हणजे सगळे वर्ष आपण जे ते पकडले ते साधे वर्ष बघितले, कारण 13मधून 5 काढले, 8 दिवस पुढे जायचं असं म्हटलं. पण या 5 आणि 2013मध्ये कोणकोणते लीप वर्ष येतात ते सुद्धा बघावं लागेल. तर 5 नंतर जर आपण पाहिलं तर 2008 हे लीप वर्ष येते, त्यानंतर 2012 हे लीप वर्ष येते, म्हणजे एकूण 2 लीप वर्ष येतात. किती लीप वर्ष येतात? 2, बरोबर आहे. मग लीप वर्षामध्ये आपण 2 दिवसाने पुढे जातो, बरोबर. 2 दिवसाने पुढे जातो. मग इथं लक्षात ठेवा, इथं आपण काय करायचे? +2 ॲड करायचे, कारण इथं लीप वर्ष किती आले? 2. आता तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही लीप वर्ष म्हटलं होतं तर दर वर्षाला 2 दिवसाने पुढे जायचं म्हटलं होतं, मग तुम्ही इथं 2 लीप वर्ष असून फक्त 2 लिहू राहिले. त्याचं कारण काय आहे की 8मध्ये आपण ते लीप वर्ष न घेता आपण साधे वर्ष घेतले, पण तो 1 तर आपण त्यामध्ये काउंट केलेला आहे. म्हणजे 2008 मधला 1 आपण साधे वर्ष पकडून काउंट केला आणि 2012 मधला पण 1 आपण साधे वर्ष काउंट केला, कारण 13मधून 5 काढले आपल्याला 8 भेटले, म्हणजे सगळे साधे वर्ष आहेत असं पकडून आपण केलं. मग हे 2 मधले हे 2 आपण इकडे लिहिले, कारण ऑलरेडी याच्यामधलं 1 वर्ष आणि याच्यामधलं 1 वर्ष यामध्ये ॲड झालेलं आहे. म्हणजे 8 अधिक 2 किती दिवस पुढे जायचा आहे? 10 दिवस. आता 10 दिवस पुढे जायचं आहे म्हणजे मोजत नाही बसायचं 10 दिवस परत परत. लक्षात घ्या
इथं 7 किंवा 7पेक्षा मोठा जर अंक आला तर त्या संख्येला 7ने भागून टाकायचं. मग 10ला जर 7ने भागलं तर 7 एक 7, 10तून 7 गेले किती दिवस राहिले? 3 दिवस. म्हणजे आता 3 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल. म्हणजे मंगळवारपासून 3 दिवस पुढे जर गेलो तर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे इथं उत्तर काय भेटते आपल्याला? शुक्रवार भेटते. ठीक आहे, तर लक्षात आलं. अशा पद्धतीनुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. हे सुद्धा एकदम सोपे एक्झाम्पल आहेत, काही इश्यू नाही आहे यामध्ये. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. आणखी 2-3 एक्झाम्पल घेऊन टाकू म्हणजे तुम्हाला थोडंसं सोपं होईल. आणि उद्या याची चांगली रिव्हिजन करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला उद्या शिकताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. ठीक आहे, आता एक 6वं एक्झाम्पल मी घेतो. सहावं एक्झाम्पल सपोजमध्ये मी म्हटलं की 4 फेब्रुवारी 2003ला शनिवार होता, तर 4 फेब्रुवारी 2023ला कोणता वार येईल असं आपल्याला विचारलं. महिना सारखा आहे, डेट सारखी आहे, वर्ष इथे 3 आहे आणि इथे 23 झालं, म्हणजे 20 वर्ष पुढे गेलो. म्हणजे 2023मधून जर 2003 काढले तर किती येतात? 20. म्हणजे 20 दिवस पुढे जावं लागेल. नंतर आपण काय चेक करतो की हा 2003 पासून 2023पर्यंत किती लीप वर्ष येतात. मग 3 नंतर येणारं लीप वर्ष आपल्याला माहीत आहे 2004 आहे. नंतर 4 वर्षांनी येईल लीप वर्ष म्हणजे कोणतं येईल? 2008 येईल. नंतर येईल 2012, नंतर येईल 2016, नंतर येईल 2020. म्हणजे एकूण किती लीप वर्ष आहेत? 1, 2, 3, 4, 5. हे 5 यामध्ये ॲड करून टाका. म्हणजे किती दिवस पुढे जायचं आपल्याला? 25 दिवस. आता 25 दिवस मोजत बसायचं काय? नाही. मग 25ला काय करणार? 7ने भागणार. 7 त्रिक 21. किती बाकी राहिले रे? 4. म्हणजे 4 दिवस पुढे जावं लागेल. तर शनिवारपासून 4 दिवस पुढे गेले, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे इथं उत्तर काय भेटेल तुम्हाला? बुधवार. ठीक आहे, तर आपल्याला उत्तर काय भेटेल? बुधवार. अशा तऱ्हेनं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, एक 7वं एक्झाम्पल तुम्हाला जस्ट सोडवण्यासाठी देतो. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की 7 जानेवारी 2001ला शुक्रवार होता, तर 7 जानेवारी 2024ला कोणता वार असेल? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. 24 तुम्ही कन्फ्युजन असाल, मी 21 करतो इथं. ठीक आहे, 8वा प्रश्न समजा आणखी एक घ्या. तुम्हाला म्हटलं की 10 फेब्रुवारी 1997ला शनिवार होता, तर 10 फेब्रुवारी 2005ला कोणता वार असेल? हे 2 प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. उद्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हा चॅप्टर बघण्याच्या अगोदर पार्ट 1 बघून घ्या. पार्ट 1 बघितल्यानंतरच पार्ट 2कडे या. ठीक आहे, उद्या आपण हार्ड लेवलचे एक्झाम्पल, हार्ड म्हणताच नाही आहेत. दिनदर्शिका हा चॅप्टर खूप सोपा आहे, सर्व एक्झाम्पल सोपेच आहेत. फक्त आधीपासून सुरुवात करताना व्यवस्थित जायचं आहे. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की कोणत्याही तारखेचा, आता समजा 4/11/1991 ही माझी जन्मतारीख आहे, 4 नोव्हेंबर 1991 या दिवशी कोणता वार होता हे आता आपल्याला बघायचं आहे. ते सुद्धा आपण बघूया. आणि आपल्याला आपल्या वर्ष म्हणजे किती झालं, म्हणजे माझं वर्ष आता आजच्या डेटमध्ये मला किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस झाले हे सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. म्हणजे पुढे इंटरेस्टिंग हा चॅप्टर आहे, खूप सोपा आहे पण इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि यावरचा प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक जे नोटीस आहे रेल्वेची व्हायरल होत आहे, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 26 जुलैपासून तुमचे पेपर होणार आहेत. तर अशी कुठल्याही प्रकारची ऑफिशियल नोटीस रेल्वे बोर्डाने, कुठल्याही RRBने जारी केलेली नाही आहे. ती नोटीस जी आहे अत्यंत फेक आहे. त्यामुळे त्या डेटवरती विश्वास ठेवू नका. आणि ॲक्च्युअलमध्ये त्या डेटवरती विश्वास ठेवून जर अभ्यास करत असाल तर गोष्ट चांगली आहे, पण ॲक्च्युअलमध्ये त्या दिवशी एक्झाम होणार नाही हे लिहून घ्या माझ्याकडून स्टॅम्प पेपरवरती. ठीक आहे, ती फेक नोटीस आहे, त्याबद्दल चिंता करू नका. दुसरा विषय असा आहे की आता जर काही विद्यार्थी NTPCची परीक्षा देत असतील तर बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती आज जे झालेले प्रश्न आहेत ते टाकत आहेत. पण मी कालच NTPCचा एक्झाम दिली. ते NTPCच्या एक्झाममध्ये मी ऑब्झर्व केलं की परीक्षा जी आहे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे प्रश्न आहेत. जर तुमचं मॅथ्स रिजनिंग चांगलं असेल तर तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित करू शकता. GK जे आहे, GK एकदम खतरनाक विचारलेला आहे, टॉप लेवलचं GK आहे.
मला असा प्रश्न एकसुद्धा DKचा असा नॉर्मल प्रश्न त्यामध्ये मला दिसलेला नाही आहे. म्हणजे ते जर आता भरपूर यूट्यूब चॅनलवाले तुम्हाला सांगत आहेत की असे असे प्रश्न आले होते, ते विद्यार्थ्यांना विचारतात, सांगतात, चांगली गोष्ट आहे. पण दुसऱ्या शिफ्टमध्ये त्या बाहेरचे म्हणजे त्या जे प्रश्न आपण वाचत असाल तुम्ही त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळे प्रश्न येत आहेत. म्हणजे असं नाही की या शिफ्टमध्ये असे प्रश्न आले होते म्हणजे दुसऱ्या शिफ्टमध्ये तशाच प्रकारचे प्रश्न येतील असं बिलकुल नाही आहे. आधी जे होतं TCS असेल किंवा जे पण रेल्वे बोर्डचे जे पेपर काढणारे आहेत त्यामध्ये काय होत होतं की जसं आता पॅटर्न चालू आहे समजा की आता अशा प्रकारचे प्रश्न आले, त्याच टाईपवरचे वेगवेगळे प्रश्न किंवा त्याच्यामधलेच थोडेसे घुमून प्रश्न दुसरे आपल्या शिफ्टमध्ये विचारले जात होते. बरोबर आहे. म्हणजे जे आधी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये कठीण जात होतं, म्हणजे त्यांची मेरिट लिस्ट निघणं कठीण होत होतं. म्हणून रेल्वे बोर्डाने असेल किंवा TCSने हा चांगला निर्णय घेतलेला आहे. ज्यांचा चांगला अभ्यास असेल तेच पेपरमध्ये क्वालिफाय होणार. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित चांगला अभ्यास करा. काय अडचण असेल तर तुम्ही नोट्स काढा. आणि NTPCसाठी तर आता पेपर चालूच आहे, नोट्सचा विषय संपला, पण रेल्वे ग्रुप Dच्या आज पण तुम्ही नोट्स काढू शकता. तुमच्या जो भरपूर वेळ आहे, कारण अजून कोर्टाची नोटीस जी आहे, कोर्टाचं जे आहे, कोर्टाची जी सुनावणी आहे ती झालीच नाही आहे. त्यामुळे काही विशेष नाही. रेल्वे ग्रुप Dच्या भरतीला सध्या स्टे आहे आणि मला तरी वाटते की नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत रेल्वे ग्रुप Dची परीक्षा होणार नाही. जानेवारी 26मध्ये सुद्धा पेपर होऊ शकतो ग्रुप Dचा. त्यामुळे सध्या तर पेपर ग्रुप Dचा होणार नाही, पण त्यासाठी एवढं प्रिपेअर करा स्वतःला की तुम्हाला काही अडचणी येणार नाही. जेवढे जास्त एक्झाम्पल मॅथ्स, रिजनिंग असेल, करंट असेल, GK असेल, तुम्हाला जेवढं वाचता येते तेवढ्या तऱ्हेनं क्लिअर करा. मी तुम्हाला सांगत राहील, करत राहील, आपण टेस्ट घेत राहू. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.